जहां कमल और सूरजमुखी के बीच ऐसी टक्कर लगी है कि पूरा इलाका चुनावी चर्चा में डूब गया है। आइए आपको दिखाते हैं एक खास रिपोर्ट। गोंदिया जिले की राजनीति इन दिनों गर्म है और गर्माहट की सबसे बड़ी वजह है गोरेगांव नगर पंचायत का वार्ड नंबर 14। गोरेगांव नगर पंचायत का वार्ड नंबर 14, जहां कभी नगराध्यक्ष और उपाध्यक्ष की जोड़ी विकास के नाम पर एक साथ खड़ी थी, आज वही दो चेहरे आमने सामने खड़े हैं, एक कमल पर और दूसरा सूरजमुखी फूल के चुनाव चिन्ह पर। भाजपा ने इस बार पूर्व नगराध्यक्ष आशीष बारेवार पर भरोसा जताते हुए उन्हें टिकट दिया है, लेकिन भाजपा के ही पूर्व उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले टिकट न मिलने से नाराज हो गए और अपक्ष बनकर सूरजमुखी के निशान पर मैदान में उतर पड़े। यही वजह है कि वार्ड 14 का चुनाव सीधा सीधा कमल बनाम सूरजमुखी बन गया है। माझे नाव सुरेश नथुजी रहांगडाले, वार्ड नंबर 14 मधून मी लढत आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचाच आहे। भारतीय जनता पार्टीला मी तिकीटसुद्धा मागितला, माझी तिकीटसुद्धा कापण्यात आली। याच्यामध्ये मी हात आमच्या गोरेगावच्या तानासाचा आहे। माझ्या विरोधामध्ये आता आशिषजी बारेवार लढत आहेत आणि हे अगोदर काँग्रेसचे होते, त्याच्यानंतर राष्ट्रवादीला चालवला, त्याच्यानंतर कब्बसीला चालवला, आता हे भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत अध्यक्ष बनवला, तेव्हापासून माझ्या सोबतीला होते हे आशिषजी बारेवार। अपक्ष लढण्याचं काय कारण आहे आता? कारण हे झालं की माझी तिकीट कापल्यामुळे नाही, पब्लिकनं म्हणलं की तुम्ही वार्ड नंबर 14 मध्ये या, त्याच्यानंतर मी स्वतंत्र फॉर्म भरला इथं आणि याच्यामध्ये मुख्य कारण हे झालं की राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते जगदीशजी येरोला, त्यांनी आपला फॉर्म मागे घेण्याची माझ्यासोबत कबुली केली आणि त्याने पूर्ण सुद्धा केली। सर्व पब्लिकने म्हटलं की तुम्ही समोर या, आपल्याला तानाशाहाला हटवायचं आहे आणि भरपूर यांना भ्रष्टाचार सुद्धा केलेला आहे। दुसऱ्याच्या नावावर सर्व ठेकेदारी करून अनगिनत पैसा वरतून पैसा आलेला होता। महाराष्ट्र शासनाने भरपूर पैसा दिला, इथं रोड रस्ते नालीकरिता पण बरोबर काम केलेलं नाही आहे। नाही, गावचा विकास नाही केला, त्यांना स्वतःचा विकास केलेला आहे। काही लोक इथं कर्मचारी आहेत इथले, त्यांना सुद्धा करोडोची प्रॉपर्टी जमवून टाकला, तर ह्या माणसाने किती पैसे कमवले असेल याची काही अनगिनत आहेत। काय वाटते, सूर्याचा फूल आणि विरुद्ध कमळचा फूल या ठिकाणी निवडणूक लढत आहे, लोकांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही सूर्यफूल बसवणार आहात डोक्यामध्ये त्यांच्या? पहा, सूर्यफूल म्हणजे गाव व्यक्तीच्या प्रमाणे आणि माझ्या निशाण होतं अगोदर ट्रॅक्टर, यांना ट्रॅक्टरला सुद्धा हटवून झाल्यावर मला सेकंड नंबरचे चिन्ह होता ते सूर्यफूल होते, त्याच्यामध्ये आपल्याला फायदा झालेला आहे। सूर्यफूल म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीला जसा कमळाचा फूल होता त्याच्यापेक्षा मोठा फूल हा सूर्यफूल आहे। सूर्याच्या किरणाशिवाय कमळ कधी उगू नाही शकत, सूर्यफूलच उगेल अशी माझी अपेक्षा आहे। आज मी गोरेगाव नगर पंचायत मध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढत आहे आणि आमच्या विरोधात तर अशी गंमत झाली आहे की माझ्या समोर लढणाऱ्या प्रमुख गोरेगाव मध्ये भारतीय जनता पार्टी समोर प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष लढत होता आणि माझ्या समोर तो काँग्रेस पक्षच विड्रॉल करून एक अपक्षला आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार आमच्याकडे उभा आहे। या 14 नंबर प्रभागाची चर्चा पूर्ण जिल्ह्यात रंगवण्यात येत आहे, जाणून बुजून रंगवण्यात येत आहे की याला एक टार्गेट करून आम्ही कशा प्रकारे एक काम करणाऱ्या व्यक्तीला, एक पक्षनिष्ठ व्यक्तीला कसं बदनाम करू शकतो। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होता की मी डू बाय डू चा फाईट करत आहे आणि हे सर्व ही एक त्यांनी व्यक्तिगत रंजिश काढण्याकरिता आपल्या पक्षाला त्यांनी दगा दिली। आज ते सांगत आहे की मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता। हो, तुम्ही कार्यकर्ता होते मग, परंतु तुम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि वैयक्तिक कामासाठी तुम्हीच सगळ्या प्रचार माध्यमांना सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत आहे आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचा येण्याचं प्रमाण बंद झालं। मी कुठेही त्यांचा विरोध पार्टीमध्ये केलेला नाही, माझ्यासोबत ते उपाध्यक्ष होते आणि आज मला एक अचंबित वाटत आहे की तेच सांगत आहेत की आशिष बारेवार यांनी खूप सारा भ्रष्टाचार केला। मला हेच नाही समजत की तुम्ही माझ्या सोबतीला उपाध्यक्ष असताना मी जर भ्रष्टाचार करत होतो तर तुम्ही काय करत होता। अशा प्रकारच्या बेसलेस आरोप त्यांनी लावायला सुरुवात केलेली आहे, कारण त्यांना 14 नंबर प्रभाग मध्ये फिरताना समजलंय की या प्रभागात काम करणाऱ्या माणसाचीच इज्जत आहे, त्यामुळे त्यांना आता प्रतिसाद मिळत नसल्याने अशा निगेटिव्ह प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे।
अनेक वर्षापासून ते गोरेगावमध्ये राहत नाही, गोंदियाला राहतात. इथं फक्त आपल्या व्यवसाय करतात, ते जे जाणं करतात. आणि आज आमच्यावर ते टीका करत आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर कब्जा केला, त्यांच्या घरून चालत आहे. सगळ्यांना माहीत आहे की 2018 पासून जेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून पक्षाला गोरेगावच्या कानाकोपऱ्यात वाढवण्याचा प्रयत्न माझ्याकडून सुरू होता. काय वाटते त्या ठिकाणी कमळाचा फूल आणि सूर्यफूल असे हे दोन निवडणूक चिन्ह अमरासमोर लढणार आहेत. लोकांना माहीत आहे जो ओरिजिनल फूल आहे तो आमच्याकडे आहे, जो कमळाचा आहे. आणि यांनी आपला कट कारस्थान रचून त्या फुलाच्या नावानं आम्हाला काहीतरी फायदा होऊन जाईल म्हणून स्वतः ते चिन्ह घेतलेलं आहे. सुरेश भाऊंना प्रशासकीय गोष्टींचा अनुभव थोडा कमी आहे. त्यांना मागून जे बॅक फिडिंग करणारे काही लोक आहेत, जे स्वतःला खूप चाणक्य समजतात, त्यांनी सांगितलं त्यांना की तुमचं निशाण ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल. आणि राष्ट्रीयकृत पक्षांचा जसा प्रचार सुरू झाला तर त्यांना सांगितण्यात आलं की तुम्ही ट्रॅक्टर सिम्बॉल तुमको मिल जाएगा, आप प्रचार चालू करो. आणि त्यांनी हे काँग्रेस सोबतचे अनेक पोस्टर ट्रॅक्टर निशाणचे गावात वाटले. आशिष बारेवार यांना कसं हरवायचं आणि भारतीय जनता पार्टीला गोरेगावात किती सीट कमी करायची, यांना कसं हरवायचं, फक्त आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ही प्लॅनिंग आता सुरू आहे. आणि ही सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांमध्ये याची बातमी आहे. याचा कुठलाही कोणताही निगेटिव्ह प्रभाव आमच्या लोकांवर होत नाही आहे. ते सगळे जोमाने लागले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 17 पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष खूप चांगल्या मताधिकाने निवडून येईल याची मला खात्री आहे. कांग्रेस का बड़ा कार्ड राजनीति का असली खेल तब पलटा जब कांग्रेस उम्मीदवार जगदीश येलोरा ने अचानक अपना नामांकन वापस ले लिया और समर्थन दे दिया बाकी अपक्ष उम्मीदवार सुरेश राहंगडाले को। येलोरा का दावा है वार्ड 14 में इस बार सूरजमुखी चमकेगा, कमल नहीं। मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणुकीकरता फॉर्म भरले होते, परंतु प्रभाग क्रमांक 9 मध्ये माझे मोठे भाऊ त्या ठिकाणी लढणार असल्यामुळे आणि एका परिवारातील 2-2 लोकांना चुनाव लढणे म्हणजे थोडा अवघड होता. आणि लोक मग हेही बोलतात की याच परिवारामध्ये आहेत का राजनीती. नंतर सुरेश राहंगडाले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी आपली ठेवली. तर आम्ही म्हणलो की अराजकता आणि दहशती वातावरणाच्या विरोधामध्ये आपण सर्व एक होऊन त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढू. आणि सुरेश राहंगडाले यांना आम्ही पाठिंबा दिला आणि आपले उमेदवारी आम्ही मागे घेतले. कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या लोकांवर अन्याय झाला. आणि दुसरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची नाही, या ठिकाणी LBJP म्हणून आज घडीला या ठिकाणी LBJP म्हणून एक पार्टी नवीन आहे. कारण की तो व्यक्ती नेहमी हे सांगतो की गोरेगावमध्ये मी आणि पार्टी, मी कोणतीच पार्टी उभारू शकतो, मी आणि कुठे काहीच करू शकतो. आणि यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. आणि त्या कारणाने यावेळेस भारतीय जनता पार्टीचे ज्या तिकीट वितरणामध्ये वाटपमध्ये जो असंतोष निर्माण झाला, त्यामुळे या आमच्या उमेदवाराला प्रभाग 14 मध्ये चांगला प्रतिसाद आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाही गोरेगावमध्ये चांगला प्रतिसाद मिळून राहिला आहे. आणि याकरता आम्ही हे एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. दोस्ती से दुश्मनी तक की कहानी, यह वही दो नेता हैं जिन्होंने पिछले कार्यकाल में नगराध्यक्ष और उपाध्यक्ष की कुर्सी साझा की थी, लेकिन आज रिश्ता पूरी तरह बदल चुका है। राहंगडाले ने बारेवार पर भ्रष्टाचार का आरोप लगाया है, जबकि बारेवार कहते हैं अगर मैं गलत था तो उस समय मेरे साथ कौन था। यह बयान वार्ड 14 में राजनीतिक गर्मी और बढ़ रहा है। किसकी होगी जीत? वार्ड 14 में अब मुकाबला सिर्फ 2 चुनाव चिन्हों का नहीं, बल्कि 2 पुरानी ताकतों का है। नागरिक कह रहे हैं कौन पड़ेगा किस पर भारी राज तिलक कि कौन करेगा तैयारी, यह तो 3 दिसंबर की मतगणना ही बताएगी। तो गोरेगांव का वार्ड 14 इस बार सबसे हॉट सीट बन चुका है। कमल खिलेगा या सूरजमुखी चमकेगा, इंतजार सिर्फ मतगणना के दिन का है। गोंदिया नगर परिषद चुनाव से जुड़ी हर खबर और हर उम्मीदवारों की खास बातचीत देखने के लिए जुड़े रहें हमारे साथ। हमारे चैनल को सब्सक्राइब करें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। मैं पलक सोनवाने, GB न्यूज़ गोंदिया।